महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस कानून विभाग के राज्य समन्वयक और मराठवाड़ा के अध्यक्ष एडवोकेट योगेश नाइक ने संभाजीनगर में डिविजनल कमिश्नर कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू कर दी। यह हड़ताल विशेष रूप से जूनियर वकीलों के वेतन की मांग को लेकर की जा रही है। एडवोकेट योगेश नाइक ने संभाजीनगर में जूनियर वकीलों के वेतन और 58 वर्ष से अधिक आयु के वकीलों के लिए 10,000 रुपये पेंशन की मांग को लेकर भूख हड़ताल शुरू की। नाइक ने सरकार से इस मुद्दे पर शीघ्र कार्रवाई की अपील की और चेतावनी दी कि अगर कदम नहीं उठाए गए तो आंदोलन और तेज होगा। काल दिनांक 28/1/2025 पासून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री योगेश नाईक हे मराठवाडा अध्यक्ष श्री योगेश नाईक यांनी जे महाराष्ट्रामधील सर्व वकील बांधव आहे त्यांच्यासाठी हे आंदोलन उभं केलं आहे। या आंदोलनामध्ये जे आमचे नवीन वकील असतात ज्यांचं 5 वर्षापर्यंत त्यांना वकिली व्यवसायामध्ये आल्यावर 10,000 रुपये स्टायपन म्हणून मिळावं, तसेच जे आमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत यांचं वय 58 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या हयातीपर्यंत 10,000 रुपये मानधन मिळावं यासाठी हे आंदोलन त्यांनी उभं केलं आहे। आणि हे आंदोलन त्यांनी तिरडी आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनासाठी मागील 2 दिवसापासून ते इथे बसलेले आहे। तसेच यापूर्वी त्यांनी शासनाला विभागीय आयुक्तांना वेगवेगळे निवेदन दिले आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही त्यांनी दखल घेतली नाही। त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आहे। आता वकील हा समाजात एक असा प्राणी आहे की माणूस आहे की जो स्वातंत्र्य लढ्यापासून तर आजपर्यंत समाजाची सेवा करतो, प्रत्येक लढ्यात त्यांचा सहभाग असतो आणि वकिलाशिवाय कुठलाही सामाजिक कार्य असो किंवा राजकीय कार्य असो हा पूर्ण होऊ शकत नाही। कारण सर्व जनतेचे गोरगरिबांचे लढे हे वकिलामार्फतच लढले जातात। वकीलच त्यांना न्याय मिळवून देतो आणि जर वकिलावरच अन्याय होत असेल, त्यांना न्याय मिळत नसेल तर मग हा देशामध्ये हा फार चुकीचा मुद्दा आहे। त्यामुळे वकील जे आहेत, नवीन वकील जे आहेत, तर त्यांना जे वकील व्यवसायामध्ये आल्यावर 5 वर्षापर्यंत त्यांना 10,000 रुपये मानधन प्रतिमाह मिळालं पाहिजे। त्यामुळे त्यांना एक आर्थिक हातभार लागेल आणि त्यांचा व्यवसाय पुढे होईल आणि ते त्यापुढे मग समाजाची, देशाची, राष्ट्राची सेवा करतील। तसेच त्यांच्या सेवेमुळे ते नंतर ते 60 वर्षानंतर 58 वर्षानंतर ते त्यांचं शरीर हा थकून जातो, त्यामुळे त्यांच्याकडून कामधंदा होत नाही आणि मग त्यांना त्याच्यासाठी आर्थिक उत्पन्न राहत नाही। त्यामुळे शासनाने त्यांची दखल घेऊन त्यांना 10,000 रुपये मानधन त्यांच्या हयातीपर्यंत दिलं पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे आणि शासनाने ती मागणी मंजूर करावी। ही मागणी रास्त आहे आणि या मागणीमुळे शासनावर कुठलाही असा फार मोठा आर्थिक बोजा होणार नाही, कारण तेवढी संख्या वकिलांची नाही। तरी आमचं असं म्हणणं आहे की शासनाने याची त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करावा ही विनंती। मागणी आमची एवढीच आहे की आमचे जे ज्युनियर वकील आहेत, जे लॉ पास आउट होऊन कोर्टामध्ये येतात, त्यांना महाराष्ट्र शासनाकडून एक 10,000 रुपयाचं प्रतिमाह स्टायपेंड मिळावं, ही आमची एक ज्युनियर वकिलांसाठी प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आमचे जे सिनियर आहे, ज्यांचे 58-60 वर्ष झालेले आहेत, त्यांना वयाच्या 58-60 वर्षानंतर एक 10,000 रुपये प्रति महिना मिळावे, अशी आमची सिंगल लाईन मागणी आहे। ज्युनियर आणि सिनियरसाठी 10,000 रुपये प्रति महिना महाराष्ट्र शासनाने द्यावा, यासाठी आम्ही या तिरडीवरती झोपलेलो आहोत। कारण वकिलांची परिस्थिती आज रोजी अशी झालेली, 58-60 वर्षानंतर वकिलांकडे काम राहत नाही आणि त्यांचे शरीर पण थकतं। त्यांना एक आर्थिक मदत मिळून म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना थोडी जर मदत केली तर त्यांचं बाकीचं जे उर्वरित आयुष्य आहे ते सुखा समृद्धीनं जाईल।